सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 6 ऑगस्ट आज आहे आणि डॉल्फिन चक्रीवादळाबद्दल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाते आणि अक्षरशः पुढील काळामध्ये पाऊसच नाही किंवा परिणाम होणार आहे याबद्दल माझ्याकडनं तुम्हाला जे काही विश्लेषण होणार आहे ते फक्त शेवटपर्यंत पहा। आणि डॉल्फिनबाबत मी माझ्या यूट्यूबवरती आणि थोड्याच वेळामध्ये फेसबुकवरती नकाशासह व्हिडिओ दाखवणार आहे। पण आज या लाईव्हमध्ये तुमचे प्रश्न आणि तुमच्या प्रश्नांवरती आधीच पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना हा लाईव्ह आहे। तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये 15 दिवस पावसाचं पाऊसमान कमी आहे असे आतापर्यंत शेतकऱ्यांचे मला कमेंट येत आहेत, कोणतरी म्हटलं असेल म्हणून। तर लक्षात घ्या, जे अंदाज दिलेत ते अंदाज मी कधीच शब्द माघारी घेतले नाही, कारण ते अंदाज रात्रभर जागून त्याचा पूर्ण तपशील काढून वाऱ्यात जरी बदल झाला तर 2-4 जिल्ह्यामध्ये बदल होईल, पण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या तारखेला तो मोठा पाऊस शक्य आहे। कसं आणि काय हे देखील आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात। हे पहा, डॉल्फिन जे चक्रीवादळ आहे ते पूर्णपणे प्रशांत महासागरामध्ये बनलेलं आहे। त्याचा प्रभाव जो आहे चायना, शंघाई शहर, तायफॉन नावाच्या बेटावरती, तसेच दक्षिण कोरियाच्या दक्षिणी भागामधल्या समुद्रामध्ये त्याचे परिणाम आहेत आणि ते शंघाई शहराकडे, चायनाकडे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। मग त्याने जे बाष्प ओढून घेतलं आहे स्वतःकडे ते पूर्णपणे प्रशांत महासागरातलं आहे, ऑस्ट्रेलिया जवळील समुद्राचं आहे, यावरती हिंदी महासागरावरती किंवा अरबी समुद्रावरती किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जास्तीत जास्त 10 ते 5% फरक एवढा असेल, पण या काळामध्ये त्याचा मोठा फटका महाराष्ट्राला बसणार नाही। ठीक आहे, त्यानंतर त्याची जी काही जाण्याची वाटचाल तुम्हाला समजली, त्या उलट महाराष्ट्रामध्ये या डॉल्फिन चक्रीवादळ जे लँडफॉल होणार आहे येत्या 30 तासाच्याही आतमध्ये 25 तासामध्ये ते कुठल्याही क्षणी त्या भागामध्ये, त्या शहरामध्ये थैमान घालेल, पण भारतावरती त्याचा विपरीत कुठलाच परिणाम नाही किंवा पॉझिटिव्ह असा परिणाम सुद्धा त्याचा काहीही संबंध होत नाहीये। ज्या हिंदी महासागरामधनं महाराष्ट्राला, भारताला यंदा सुपर अल्निनोमुळे ट्रेड विंडवरती म्हणजे व्यापारी वाऱ्यावरती परिणाम तर झालाय, मान्सूनवरती परिणाम काही अंशी आहे, पण त्या अंशी महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊसमान आजच्या तारखेला तरी दुष्काळासारखं नाहीये। पुढे 13-14 तारखेपासून पुढे महाराष्ट्रामध्ये उलट ज्या तारखेला यांनी पाऊस कमी सांगितलाय त्याच तारखेला उलट पाऊसमान वाढणार आहे, ते जिल्हे लक्षात घ्या। 13 तारखेला छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं मोठ्या पावसाला सुरुवात होईल, ज्यामध्ये धुळ्याचा, नंदुरबारकडील भागांचा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश असेल। इकडे नांदेड शहर, परभणी, जालन्यासह हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, डिग्रस, पुसदसह अनेक तालुक्यांना इकडे पाऊस तो वाढणार आहे। कदाचित तो एक दिवस अगोदरही येईल, पण एक 13 आणि 14 ची ही तारीख आहे आणि तो पाऊस 2-3 दिवस चालेल, ज्यामध्ये मराठवाडा, खानदेश आणि विदर्भाचा समावेश जास्त आहे। मग दक्षिण महाराष्ट्राचं काय, तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलंय की 17 तारखेपासून 18 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे बंगालच्या उपसागरात कमी दाब बनणार आहे त्यावेळेला सुद्धा, तर त्या कमी दाबामुळे पुन्हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाड्यासह पाऊस वाढणार आहे आणि तो पाऊस 4-5 दिवसामध्ये त्या तारखेच्या पासून, कारण की दक्षिण महाराष्ट्राला इकडे सगळं आवडल्यानंतर पाऊस येतोय, जोपर्यंत परतीचा पाऊस येत नाही तोपर्यंत मान्सूनच्या पावसावरती यांना असंच कमी घेतलं जाते। पण तरी सुद्धा येणाऱ्या 17-18 तारखेला इकडे वातावरण चेंज होऊन या भागांमध्ये 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता राहणार आहे, बरोबर। तर मग या काळामध्ये पाऊसमान किती कमी राहणार आहे किंवा ज्यांनी कोणी कमी सांगितलं असेल त्यांना आता येणाऱ्या काळामध्ये दिसेलच, किंवा एखाद्याला चॅलेंज द्यायचं असेल तर देऊन घे बाबा, पुन्हा जिरवायची असेल तर। कारण की मी जेव्हा जेव्हा ह्या गोष्टीमध्ये पडलोय तेव्हा तेव्हा तुम्हाला आधार देण्याचं काम केलंय, ना की टेन्शन। बट ठीक आहे, एक 5 मिनिटासाठी आपण हे धरूयात, तसा माझा अंदाजच नाही। जरी ह्या काळामध्ये पाऊसमान नाही झालाय किंवा कमी झालाय तरी सुद्धा मला एक म्हणायचंय की आतापर्यंत प्रशांत महासागराच्या सुपर अल्निनोमुळे भारतावरती किती टक्के परिणाम झाला ते सांगा। सन्माननीय डॉक्टर सानप सरांनी सुद्धा त्यांनी जे अंदाज दिले त्यापैकी ते चुकले असं त्या कुलकर्णी यांच्या मुलाखतीमध्ये कबूल केले।
तीच सिस्टम आहे, त्याच गोष्टी आहे. IMDला सुद्धा थोडी माघार घ्यावी लागली आहे, कारण की सध्याचं वातावरण पाहता निसर्ग कोणाच्या हातचा तर नाही हे मलाही मान्य आहे, पण सध्याचं वातावरण पाहता शेतकऱ्यांना चिंतेत टाकावं एवढ्या प्रकारचा मोठा सध्या कोणी कुठलाच गॅप नाहीये. आणि तो गॅप आहे की नाही तुम्हाला 15 तारीख उजळल्यानंतर समजेल. आणि त्यानंतर आपण ज्या तारखा दिल्या आहेत की 15 ते 22 दरम्यानपर्यंत 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात काय होईल हे 22 तारखेला आपण बघूयात. मी 2 दगडावरती कधीच अंदाज दिले नाहीत की असं होऊ शकतं आणि तसं होऊ शकतं. ऍक्च्युअल आपण अभ्यासायचं असतं कुठल्या समुद्रामध्ये काय सिस्टम आहे, आयोडीची काय भूमिका आहे, सुपर काय सध्या साध्य करू शकतो यावरती फोकस माझंही आहे. सायंटिफिकली मी सगळं केलंय. पण एक विषय असा येतोय की ज्या गोष्टीमुळे तुम्ही शेतकरी माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगतात की अमुक अमुक म्हणलाय, तुम्हाला जर ते अमुक अमुकचं आवडत असेल तर माझ्याकडे लाईव्हला येत चालू जाऊ नका, ही हात जोडून विनंती आहे. एक जण तर म्हणतोय शेअर्स तुम्ही कालपासून व्हिडिओ दिला नाही. मी दिलाय काल व्हिडिओ रोज द्यावेत किंवा रोज तेच बोलावं ह्या गोष्टीला कंटाळा येतोय. शेती कामे असतात तर असं कुठलंही नाहीये. 12-13 पासून वातावरणात बदल होईल आणि 13च्या संध्याकाळपासून किंवा 14-15ला पाऊस महाराष्ट्रात वाढणार आहे. त्यामध्ये प्रमुख भाग म्हणजे खानदेश, विदर्भ, मराठवाड्याचा असणार आहे. दक्षिण महाराष्ट्राला कालावधी घेईल पण तिथे सुद्धा पाऊस चांगला असणार आहे. यांच्या भागामध्ये मी कालही व्हिडिओमध्ये सांगितलंय की आठवड्याच्या शेवटी म्हणजे ऑगस्ट संपत्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत होईना यांच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर असू द्या, धाराशिव असू द्या, अहिल्यानगर पण असू द्या, ठीक आहे, बीड जिल्हा असू द्या, इकडे तर होणारच आहे, त्याचा विषय नाहीये. पण हे जे भाग सातत्यानं पाऊस कमी आहे सांगताय तर या भागात सुद्धा विहिरीच्या पाण्याचा वाढ होईल. असा पाऊस ऑगस्ट शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा आहे. काळजी का करताय? सध्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी पावसाला वैतागलाय, कामं करू देत नाही अशी परिस्थिती सध्या काही 22% भागांची आहे. पाऊस बंदच झाला नाही अनेक ठिकाणी, तर काही ठिकाणी उघडीप मिळाली. त्या उघडीपचं काय करता येईल तुम्ही कामं करून घ्या. ज्यांना खतं औषधं टाकायची ओल पुरेशी नसेल तर थांबा, येणारा काळ तुमचाच आहे. त्या काळामध्ये तुम्हाला कामे करता येईल. आणि आता एकदा व्हिडिओमध्ये जिल्ह्यानुसार एकदा अंदाज सांगूयात आणि लाईव्हला पूर्ण विराम देऊयात. लक्षात घ्या, सध्या 7 तारखेपासून राज्यात मी मागे पण सांगितले 7 तारखेपासून राज्यातल्या पश्चिम मराठवाडा काही भागामध्ये खानदेशमध्ये पाऊस एक चांगली फवारणीची उघडीप देणार आहे, ज्यामध्ये 8 तारखेला सुद्धा उघडीप असणार आहे. पण या काळामध्ये नागपूरसह चंद्रपूर, गोंदियाच्या काही भागांमध्ये पाऊसमान हा चालूच राहणार आहे. हे लक्षात घ्या. फक्त हा जो काही कोपरा आहे याला 8ला आहे, 7ला पण आहे. 9 तारखेला वातावरणामध्ये एक बदल असा होईल की त्या दिवशी तुम्हाला ह्या 3 दिवस 7, 8, 9 हे तिन्ही दिवस कामे चांगल्या पद्धतीनं करता येईल. आणि चांगले म्हणजे आणखी खूप चांगल्या पद्धतीने करता येईल, विना अडथळा. फवारणीला अडथळा नाहीये, पाळीला अडथळा नाहीये. मग लक्षात घ्या, 9 तारखेला ही तारीख तुम्हाला चांगली आहे. सर्व जिल्हे आहेत त्याच्यामध्ये, नागपूर सुद्धा. 10 तारखेला काय होईल की राज्यामध्ये खानदेशकडनं टायफॉन चक्रीवादळ डॉल्फिन चक्रीवादळ 10 तारखेला नाशिक, उत्तर महाराष्ट्रामध्ये सटकारे बिटकारे पुन्हा चालू होतील, ज्यामध्ये सोलापूर तुरळक ठिकाणी, लातूर मोजक्या ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, चिखली वगैरे भागात काही ठिकाणी 10 तारखेला. 11 तारखेला याच भागामध्ये पूर्वेकडील भागांमध्ये नांदेड, लातूरसह मोठा पाऊस. वळणं पण भरतील टायमिंगला काही भागांमध्ये. सर्वदूरची व्याप्ती नाही हे लक्षात घ्या. सर्वदूरची व्याप्ती नाही हे लक्षात घ्या. पण लातूर, नांदेड, वाशिम, हिंगोली भागामध्ये 11 तारखेला किंवा 12 तारखेला एक दिवस मागे पुढे येऊ शकतो, आपला अंदाज आहे. पण ह्या दरम्यान पाऊस तो वाढणार आहे. त्यानंतर तो पाऊस पुन्हा पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा, नागपूर, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये चांगला जोर धरून या 11 पासून पुढे 13-14च्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जोर चांगला वाढणार आहे. पाऊस पळवलाय, सायक्लोनने पाऊस पळवलाय. मला एक म्हणायचंय, मागच्या महिन्याचं खरं तर सांगायला नाही पाहिजे 5-5 मिनिटाला, पण ज्यावेळेस 8 जुलै ते 15 जुलैच्या बरसात झाली होती त्यावेळेस तुम्ही पुन्हा मीठ लावायचं काम केलं त्या टायमिंगला की सुपर अनिलमुळे खूप भयानक परिस्थिती आहे. धरणाचे दरवाजे उघडलेत जायकवाडीचे सुद्धा. आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वारंवार सांगू इच्छितो की पुढील काळामध्ये सुद्धा खूप भयानक परिस्थिती आहे. जो दुसरा अध्याय आहे तो काळजाच्या देठेपासून सांगतोय की ते होणारच आहे. सध्या तुम्हाला पिकांपुरता आहे तिथपर्यंत भागून घ्या, कारण की पुढचा अध्याय खूप चांगला आहे. नंतर एक विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना आज पाणी कमी आहे तो शेतकरी सुखी असेल. 40% भाग ओला दुष्काळाच्या छायेत राहणार आहे. त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनेल, कुठला भाग असेल तो. त्यानंतर परिस्थिती 15-16च्या नंतर महाराष्ट्रात वाढणार आहे. पुन्हा 1-2 दिवस थांबला तर त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो देखील चांगला आहे.
गेल्या महिन्यात सुद्धा पहिले 2 आठवडे 3 आठवडे पाऊस कमी होता. नंतर शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहिले एका रात्रीमध्ये धरणाचे दरवाजे उघडायची वेळ आली होती महाराष्ट्रामध्ये, ते आजही आहे. तर अशा प्रकारचा पाऊस एका दिवसात आणि 2 दिवसामध्ये काय करू शकतो हे ज्यांना वाटत नव्हतं त्यांना विचारा. काय होतंय पावसाने, एका घंट्याच्या पावसाने काय होऊ शकतं, एका रात्रीच्या पावसाने काय होतंय विचारा. नसूच तर आपल्याला चिंता वाटते, पण तसं नाही. एक जाता जाता एवढंच सांगेल की मित्रांनो, पुढील काळामध्ये पाऊस आहे, घाबरले जाऊ नका, चिंता करू नका. हे तुम्हाला वारंवार सांगेल. उद्या वाटल्यास लाईव्ह घेणार नाहीये, हे लक्षात असू द्या. जय शिवराय.